द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्य श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रये वंशे विभूषितकरान् नवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय यतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुता स्तुन्वन्ति देवैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जय सिया राम जय जय सिया राम 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 जय सिया राम जय जय सिया
मंगल भवन अमंगल हारे भवन मंगल हारे सहित जपद मुरारे जय रघुनंदन जय घनश्याम जय रघुनंदन जय घनश्याम जय सिया राम जय जय सिया राम 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 राम जय जय सिया राम जय रघुनंदन जय घनश्याम जय रघुनंदन जय घनश्याम जय सिया सिया राम सिया राम सिया राम सिया राम जय जय सिया राम वाह जय जय सिया राम जय जय सिया राम 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 जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम गोपाल कृष्ण भगवान की भागवत महापुराण की शुक भगवान की व्यास भगवान की पंढरीनाथ महाराज की सब संतन की सब भक्तन की जय जय श्री राधे। भगवान श्री कृष्ण जे सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अशा सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या पासून ही चराचर सृष्टी कशी निर्माण झाली आणि ह्या चराचर सृष्टीचं अंतिम केंद्रबिंदू
भगवान श्री कृष्णच आहे आणि म्हणून सगळी सृष्टी पुन्हा भगवंताच्या स्वरूपाकडेच आकृष्ट आज न उद्या होऊन ती भगवत स्वरूपच होऊ आणि होणार आहे हे सगळं सांगण्याकरिता व्यास महर्षींनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या कार्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करण्याकरता 12 स्कंदांच्या माध्यमातून 18,000 श्लोकांच्या स्वरूपामध्ये सर्ग विसर्ग स्थान पोषण उतय मन्वंतर ईशाणुकथा मुक्ती आणि आश्रय ह्या 10 मुख्य विषयांच्या स्वरूपामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ अभिव्यक्त केलेला आहे. त्यात पहिला आणि दुसरा स्कंद अधिकार स्कंद आणि साधना स्कंद याचाही आपण विचार पाहिला. पण अधिकारी खूप उच्च दर्जाचा असेल, ज्यांनी सगळ्या साधना संत सहवासात गुरूंच्या आशीर्वादाने आणि आपल्या परिश्रमाने प्राप्त करून घेतलेल्या असेल, अंतःकरणातील मल आणि विक्षेप हे दूर केलेले असतील आणि भगवत दर्शनाची तीव्र लालसा असेल, तर अशा उत्तम अधिकाऱ्याकरिता अगदी 2-3 श्लोकांच्या मध्ये एका शब्दामध्ये सुद्धा जीवनाच्या अंतिम सत्याचं दर्शन घडू शकतं. हे सांगण्याकरता 18,000 श्लोकांचं तात्पर्य भगवान श्री नारायणांनी केवळ 4 श्लोकामध्ये सांगितलं. त्याला श्रीमद भागवतामध्ये चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. चतुश्लोक, श्लोक म्हणजे श्लोक, चतु म्हणजे 4. सगळ्या भागवताचं सार केवळ फक्त 4 श्लोकामध्ये भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं. पण हे सांगत असताना एक वाक्य सांगितलं, विपुली कुरु, म्हणजे याचा विस्तार करा. नारदांनी त्याच विषयाचं विस्तार करण्याकरता पृथ्वी तलावरती विना घेऊन या तत्वाचा प्रचार प्रसार केला. नारदांना योग्य अधिकारी व्यासांच्या रूपाने मिळाले. त्यांनाही चतुश्लोकाच्या माध्यमातून उपदेश केला आणि त्यांनाही सांगितलं, विपुली कुरु, याचा विस्तार करा. आणि मग ह्या भागवतामध्ये 18,000 श्लोक, ज्या 4 श्लोकांचा विस्तार आहे, ते 4 श्लोक आता आपण या ठिकाणी अल्पसहा त्या शब्दांना स्पर्श करत बघण्याचा प्रयत्न करू. ज्यांचं वेदांताचं अध्ययन अगोदर पुष्कळ झालेलं आहे, ज्यांनी प्रकरण ग्रंथांचा अभ्यास केला आहे, त्यांनी ह्या 4 श्लोकाकडे जर पाहिलं आणि त्याचं मनन चिंतन केलं, तर ती ह्या 4 श्लोकांना डोक्यावर घेऊन नाचतील. त्यांच्या करताना ही 4 श्लोक अमृतमय आहेत. आणि ह्या 4 श्लोकांचा उपदेश करण्याच्या अगोदर भगवंताच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. शेषशायी असणारा भगवान नारायण परमात्मा यांच्या नाभीतनं
त्या कमळातनं ब्रह्मदेव निर्माण झाले आणि असं म्हणतात ब्रह्मदेव निर्माण झाले तेव्हा काय करावं हे काही समजत नसायचं. मी कुठून आलो आहे, कशा करता आलो आहे, असं काहीच जेव्हा न कळाल्यामुळे तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने 2 शब्द सांगितले. सचिंतयन 2 अक्षरम एकदा. 2 अक्षर त्यांच्या कानावरती पडले आणि ते अक्षर होते तप तप तप. म्हणजे तुम्हाला जर संभ्रम निर्माण झाला तर त्या काळामध्ये आपण तप केलं पाहिजे. तप केलं पाहिजे म्हणजे एकांतामध्ये अंतर्मुख होऊन भगवान चिंतन केलं पाहिजे. ध्यान, अनुसंधान ह्या गोष्टी जर केल्या तर संभ्रमित मनाची अवस्था नाहीशी होऊन निर्णायक बुद्धी प्राप्त होईल, अशी स्थिती प्राप्त होते. हे ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येतून लक्षात आलं आहे. ब्रह्मदेवाने तप केलं आणि त्या तपाने भगवान नारायण प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने त्या परमात्म्याची खूप स्तुती केली आणि मला काहीतरी उपदेश करा अशी विनंती केली. आपण काल परवा बघितलं होतं, पिता नेहमी वाट पाहत असतो की आपल्या मुलानं आपल्यापेक्षा मोठं व्हावं, काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं. तसंच गुरूंनाही नेहमी वाटतं की आपला शिष्य आपल्यापेक्षाही उज्ज्वल व्हावा, चांगला असावा. ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यामुळे आणि विनंती केली की मला उपदेश करा. त्याचबरोबर एक सूत्र आपल्याला ह्या चतुश्लोकी भागवताच्या माध्यमातून लक्षात घेण्यासारखं आहे. चतुश्लोकी भागवत तर आहेतच, पण ते चतुश्लोकी भागवताच्या अगोदर एक सूत्र आहे जीवनाचं. चिंतन केलं तर सहजच कोणाच्याही लक्षात येईल. आपण गृहस्थ आश्रमामध्ये आलो की प्रजातंतु मा व्यवच्छत्सी, वंश परंपरेची निर्मिती करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. आणि आपल्याला जसा जन्म दिला आहे तसं विवाह करून आपण सुद्धा संतती निर्माण केली तर आपण आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. प्रत्येकाच्या जीवनावरती 4 ऋण असतात: देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण आणि समाज ऋण. देवाने देह दिला आपल्याला हे त्याचं ऋण आहे. त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं हे देव ऋणातून मुक्त होण्याचं एक साधन आहे. ऋषी ऋण आहे. ऋषींनी आपल्याकरता प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण केली. 4 वेद, 4 उपवेद, 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र, शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, नाथ भागवत, गाथा. ही एवढी ग्रंथसंपदा आपण जन्माला यायच्या अगोदरच या ऋषीमुनींनी निर्माण करून ठेवली. हे आपल्यावर एक प्रकारचं ऋणच आहे. या ऋणाला ऋषी ऋण असं म्हणतात. आणि हे ऋण कशाने उत्तीर्ण होईल तर किमान त्या ग्रंथांचं अध्ययन करणं, ते ग्रंथ वाचणं, ते समजून घेणं, हे केलं तर आपण ऋषी ऋणातून मुक्त होतो. तिसरं ऋण आहे पितृऋण. पितृऋण आपल्या वंश परंपरेने
आपले आजोबा, आपले वडील आणि आपण, ही परंपरा आपल्याकडे आली आहे आणि आपणही विवाहाबद्ध झालो तर त्या वंशाच्या मध्ये असणारे पूर्व जे पुरुष आहेत त्यांना सद्गती आणि योग्य प्रकारचे आहुती मिळण्याकरता आपण सुद्धा नवीन प्रजांना निर्माण करणं, आणि हे जर केलं तर पितृऋणातून आपण मुक्त होतो. पण एक गोष्ट आहे, मुलांना जन्माला घालणं ही साधी गोष्ट आहे आणि त्यांच्याकरता संपत्ती मिळवून ठेवणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट नाहीये. पण संतती निर्माण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये सन्मती निर्माण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सन्मती म्हणजे चांगली मती, चांगले संस्कार, चांगली बुद्धी, चांगले विचार, चांगले आचार निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. भौतिक संपत्तीचा वारसा मुलांच्या हातामध्ये देण्याच्या अगोदर ते आपला विचाराचा वारसा घेण्याकरता समर्थ आहे का, हे अधिक महत्त्वाचं आहे. पण या भौतिक जगतामध्ये विचार न करणारे माणसं सगळा आपला वेळ संपत्ती गोळा करण्याकरता करतात आणि ही संपत्तीचा वारस आपल्या मुलांना बनवतात. पण संपत्ती हातात देण्याच्या अगोदर त्यांना विचार जर दिला नाही तर, त्यांना संस्कार नाही दिले तर, कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी एका क्षणामध्ये ते झिरो करून टाकतील. तुम्ही त्यांना लक्षाधीश केलं पण विचार नाही जर दिला, काही क्षणातच, काही दिवसातच ते भिक्षाधीश होतील. भीक मागण्याची पाळी येईल. आणि म्हणून याच्या उलट एक वाक्य आणखी एक महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यांना संपत्ती नाही जरी दिली पण चांगले विचार आणि चांगले संस्कार जर दिले तर ते मातीपासून सोनं तयार करतील. आणि काही विचार न देता त्यांच्या हातात जर सोनं दिलं तर त्या सोन्याचीही ते माती करतील. म्हणून पित्याचं म्हणजे आईवडिलांचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे की त्यांनी प्रशिक्षण दिलं पाहिजे. ब्रह्मदेव भगवान नारायणापासून निर्माण झाले, काही कळेना म्हणून तप करायला सांगितलं, म्हणजे विचार करायला सांगितलं. भगवंत प्रसन्न झाले त्या तपाने आणि ब्रह्मदेव म्हटले मला आता शिकवा, मला विचार द्या काहीतरी. आणि म्हणून भगवंताने उच्च अधिकाराचे आपले सुपुत्र ब्रह्मदेव आहे हे कळल्यानंतर ब्रह्मदेवाला 4 श्लोकाच्या मध्ये जो उपदेश केला त्या उपदेशाला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. म्हणून त्या चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक कळण्याच्या अगोदर त्याच्या पाठीमागचं सूत्र कळालं की मग त्याच्यातले अर्थ आपल्याला लगेच कळतील. बघूया आपण हा चतुश्लोकी भागवतातले 4 श्लोक. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यद् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सौम्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयते न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु
शुच्यावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यस्या सर्वत्र सर्वदा यस्या सर्वत्र सर्वदा. हे 4 श्लोक आहेत. पहिल्या श्लोकामध्ये भगवंताने भगवंताचं सृष्टी निरपेक्ष स्वरूप सांगितलं आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये मायेचं स्वरूप सांगितलं आहे. तिसऱ्या श्लोकाच्या मध्ये मायेने निर्माण केलेलं जगाचं स्वरूप सांगितलं आहे. आणि चौथ्या श्लोकामध्ये जो पहिल्या श्लोकामध्ये परमात्म्याचं वर्णन केलं, त्या परमात्म्याने आपल्या स्वतःच्या सत्तेवर अस्तित्वात असलेले मायेचं स्वरूप सांगितलं. त्या मायेने हे जग निर्माण केलं आणि ह्या जगामध्ये तो परमात्मा कसा नटून वसलेला आहे हे अन्वय व्यतिरेकाच्या विचारामध्ये चौथ्या श्लोकात सांगितलं आहे. म्हणजे चौथा श्लोक परमात्म्याच्या अस्तित्वाचा विचार अन्वय व्यतिरेकाने परमात्म्याची प्राप्तीचं साधन कसं आहे हे सांगितलं आहे. सार असल्यामुळे उत्तम अधिकारी असेल तर पटकन कळेल, पण आपल्याला ते समजणार नाही. मग कोणी म्हणेल एवढं भागवत 7 दिवस 8 दिवस सांगण्याची काय गरज आहे, आम्हाला हे 4 श्लोक सांगा. पण आता हे 4 श्लोक सांगितल्यानंतर कळणार नाही आपल्या लक्षात येईल, म्हणून 18,000 श्लोक सांगण्याची गरज वाटेल. भगवंत पहिल्या श्लोकामध्ये आपलं स्वरूप सांगतात. पण हे स्वरूप सांगण्याच्या अगोदर मी एक उदाहरण देतो. अथांग समुद्र आहे आणि त्या अथांग समुद्राच्या वरती सोसाट्याचा वारा सुटला. आणि जर सोसाट्याचा वारा सुटला तर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मोठ्या मोठ्या लाटा तयार होतात, तरंग निर्माण होतात, फेस निर्माण होतो, बुडबुडे निर्माण होतात. पण असा कधी एखादा प्रसंग समुद्राच्या जीवनात नाही घडला, पण आपण कल्पनेने करू. पूर्णपणे वारा थांबला. आता तिथे तरंगही नाही, बुडबुडे नाही, लाटाही नाही, काहीच नाही. मग काय आहे? मग काय आहे तिथे? तिथे फक्त पाणीच आहे, तिथे फक्त जल आहे. तसं परमात्मा हा समुद्राच्या स्थानी घ्यायचा आणि संपूर्ण ही विश्वरचना, सृष्टीची रचना तरंगाच्या स्थानी घ्यायची. म्हणजे उदाहरण आपल्या समोर असेल की सिद्धांत लक्षात लवकर येतो. मग भगवंत म्हणतात अहम एव आसम अग्रे. अग्रे म्हणजे सुरुवातीला. अहम म्हणजे मी नाही, मीच. अहम एव मीच. अहम मी, एव म्हणजे च, आसम म्हणजे ही सृष्टी काहीच नव्हते तेव्हा फक्त मीच होतो.
म्हणजे मी शब्द सुद्धा म्हणण्याची गरज नाही, फक्त होतो, म्हणजे फक्त अस्तित्व होतं. त्याला इंग्रजीमध्ये खूप चांगला शब्द आहे, ऑब्जेक्टलेस एक्झिस्टन्स. ऑब्जेक्टलेस एक्झिस्टन्स म्हणजे कोणतंही ऑब्जेक्ट्स नव्हतं, म्हणजे कोणतेही विषय नव्हते, कोणतीही सृष्टी नव्हती. मग तर काय होतं? एक्झिस्टन्स, केवळ अस्तित्व होतं. मग असं अहम एव आसम अग्रे, आसम एव अग्रे आणि अहम एव आसम. अहम एव आसम आणि आसम एव अग्रे. होतो पहिल्यांदा मीच आणि मीच होतो पहिल्यांदा. काहीच नव्हतं. काहीच नव्हतं म्हणजे काय? यत्सत, जे आपल्याला ही स्थूल दृष्टी दिसते याला सत असं म्हणायचं. व्यावहारिक सत्तेतलं हे जग आहे, तुमच्या आमच्या डोळ्यांना दिसतं ते जग जेव्हा नव्हतं, ते जगही तेव्हा नव्हतं. आणि जगाला निर्माण करणारी जी प्रकृती माया यात असत, ती पण नव्हते. म्हणजे थोडक्यामध्ये स्थूल सृष्टीही नव्हती, सूक्ष्म सृष्टीही नव्हती, आणि या स्थूल आणि सूक्ष्म सृष्टीला निर्माण करणारं अज्ञानही नव्हतं, प्रकृतीही नव्हती, काही नव्हतं. मग काय होतं? फक्त मीच मी होतं. हेच आपल्या संत वाङ्मयामध्ये संतांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितलं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, काणोबा तेरे तेरे ते. काय नव्हतं अगोदर, फक्त मीच होतो. आणि मग आता ही जी सृष्टी प्रतीतीला यायला लागली आहे ना, मग ह्या प्रतीतीत येणाऱ्या सृष्टीमध्ये तरी कोण आहे? तिथेही मीच आहे. आणि या सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर तेव्हाही सुद्धा मीच आहे. म्हणजे कसं? मगाशी म्हटलो, अथांग समुद्र आहे, तिथे पाणीच पाणी आहे. तरंग, लाटा, फेस, बुडबुडे हे निर्माण होण्याच्या अगोदरही पाणीच होतं. आता तरंग निर्माण झाले, बुडबुडे निर्माण झाले, फेस निर्माण झाले, पण लाटामध्ये तरी काय आहे? पाणीच. तरंगामध्ये काय आहे? पाणीच. बुडबुड्यामध्ये सुद्धा काय आहे? पाणीच आहे. तसं ही सृष्टी निर्माण झाली, या सृष्टीच्या मध्ये कोण आहे? एकच आहे. सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्याचा अवघ्याचा द्यावूर मी एकमय, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. एकाग्र व्हा, आपल्याला ही गोष्ट पटकन कळेल. आणि ही गोष्ट समजून ह्या जन्मात नाही घेतली तर पुढच्या जन्मात तरी घ्यावं लागेल. तेव्हा नाही घेतली केव्हा तरी घ्यावाच लागणार आहे. मग 1000 जन्म घेतल्यानंतर जी गोष्ट समजून घ्यावं लागणार आहे ती आत्ताच घेतली तर काय बिघडलं? मी काय समजून घ्यायचं यातून? परमात्मा सांगतात,
सृष्टीच्या अगोदरही मीच होतो, सृष्टीमध्येही मीच आहे, आणि सृष्टीचा जेव्हा प्रलय होतो तेव्हाही मीच आहे. म्हणजे सृष्टीच्या अगोदर, सृष्टीच्या मध्ये आणि सृष्टीच्या नंतर मीच आहे. म्हणजे तरंग लाटा निर्माण होण्याच्या अगोदरही पाणीच, तरंग लाटा निर्माण झाल्या तेव्हाही पाणीच, आणि तरंग लाटा सगळ्या विलीन झाल्या तेव्हाही पाणीच. मग आहे काय मुळात? पाणीच. तरंगामध्ये पाणीच, लाटामध्ये पाणीच. तसं परमात्मा ही अगोदरच, नंतरही परमात्माच आणि मध्येही परमात्माच. आमचे एकनाथ महाराज सांगतात, तो एकच परमात्मा चैतन्याच्या रूपानं सगळीकडे नटलेला आहे. चैतन्याची शोभा शोभत असे. एका जनार्दनी एकपणे किती सोपं सांगितलंय संतांनी. एका जनार्दनी एकपणे उभा, 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 एका जनार्दनी एकपणे उभा. चैतन्याची शोभा शोभत से, चैतन्याची शोभा शोभत, चैतन्याची शोभा शोभत से, चैतन्याची शोभा शोभत से, चैतन्याची शोभा शोभत असे, शोभत असे, शोभत असे, शोभत असे, चैतन्याची शोभा, चैतन्याची शोभा. आ निजापणी मप रेम सारी सम मरे मरे प प प म प म नि 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 प नि प सा pani za re ma ma re za re re za ni pa ni ni pa ma pa pa ma re za re ma pa ni za re ma pa ni za re ma pa ni za चैतन्याची शोभा चैतन्याची शोभा शोभत से. चैतन्याची शोभा चैतन्याची शोभा शोभत से, चैतन्याची शोभा शोभत से, चैतन्याची शोभा शोभत से, जनार्दनी एकपणे उभा, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणी उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. पण ह्या संतांच्या वाक्याचा अर्थ कळण्याकरता अगोदर ते गांभीर्य,
ज्या वेदवाङ्मयातून आलं ते जर कळालं तर मग ह्या प्रमाण म्हणण्यात आणखी मजा वाटते. म्हणून सगळीकडे जर परमात्माच आहे, तुम्ही आम्ही कोण आहोत? लाटा. आणि ह्या लाटेमध्ये काय आहे? पाणी. ज्या लाटा खूप मोठ्या झाल्यात त्या म्हणायला लागल्यात आम्ही ब्राह्मण आहोत. छोट्या लाटा आहेत त्यापेक्षा त्या क्षत्रिय. जे काही आणखी छोटे आहे ते वैश्य. जे आणखी छोट्या लाटा आहेत शूद्र. त्यातल्या काही लाटा म्हणायला लागल्या आम्ही स्त्री, आम्ही पुरुष, आम्ही शिक्षित, आम्ही अशिक्षित, आम्ही खेडूत, आम्ही शहरी. ह्या सगळ्या कल्पनेने दिलेले नावं आहेत. वास्तविक तुम्ही आम्ही आहोत सगळे चैतन्यमय आहे, ईश्वरमय आहे. वा वा म्हटले, आम्ही सगळे ईश्वरमय आहोत, पण आम्हाला ईश्वरतेचा, चैतन्याचा, ब्रह्माचा अनुभव का येत नाही? तर ज्या अर्थी अनुभव येत नाही त्या अर्थी काहीतरी मध्ये प्रतिबंध असला पाहिजे. मग त्या प्रतिबंधाला काय नाव द्यायचं? त्या प्रतिबंधालाच पुढे नाव दिलं आहे माया. ऋते अर्थम यत् प्रतियेत न प्रतियेत चात्मनी. माया म्हणजे काय? जो पदार्थ ज्या ठिकाणी नाही तो पदार्थ त्या ठिकाणी दाखवणं, आणि जो पदार्थ ज्या ठिकाणी आहे त्या पदार्थाला झाकून टाकणं. म्हणजे आहे त्याला न दाखवणं आणि जे नाही त्याला दाखवणं, त्यालाच म्हणतात माया. सगळं जगत जर चैतन्यमय आहे तर आम्हाला ते का दिसू नये? पण ते दिसत नाही त्याचं कारण एक आहे माया. माया म्हणजे ही काही वस्तू नाही बरं का. माया म्हणजे अशी एक शक्ती आहे. त्या शक्तीचा तो प्रभाव आहे आणि त्या प्रभावामुळे आपल्याला मूळ वस्तूचं ज्ञान होत नाही. उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर झोप ही अशी एक गोष्ट आहे ती स्वप्न दाखवते आणि स्वप्नामध्ये विविध सृष्टी निर्माण होते. पण हे स्वप्न दाखवण्याला कारण कोण आहे? निद्रा. निद्रेच्यामुळे आपलं हे स्वप्न दिसतं आहे. त्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मृगजळ दिसतं आहे. त्याही पेक्षा प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मंद अंधकारामध्ये दिलं जाणारं रज्जू सर्पाचं उदाहरण हे प्रसिद्ध आहे. ज्या माणसाला मंद अंधकारामध्ये दोरीवर सर्पाचा भ्रम होतो त्याच्या जीवनात काय घडतं? तो म्हणतो की त्या ठिकाणी साप आहे, साप आहे, सर्प आहे, सर्प आहे, अयम सर्पहा, अयम सर्पहा. भ्रम होतो त्याला त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी सर्प आहे का? मुळात सर्प नाही. मग त्या ठिकाणी काय आहे? त्या ठिकाणी दोरी आहे. पण दोरी दिसते का? नाही. म्हणजे असणारी दोरी न दिसणं म्हणजे असलेली वस्तू झाकून टाकणं, आणि नसलेला सर्प दिसायला लावणं आहे. यालाच म्हणायचं भ्रम, यालाच म्हणायचं अज्ञान. ही माया काय करते? असलेल्या परमात्म्याला जीवाच्या अंतःकरणामध्ये रजोगुण आणि तमोगुण या दोन प्रभावानं, तमोगुणाच्या प्रभावानं परमात्म्याला झाकून टाकते आणि रजगुणाच्या प्रभावानं जगाला दाखवते. जसं आकाशामध्ये चंद्र एकच आहे, पण आपल्या डोळ्यात काही दोष झाला तर ते आपलं दोन दिसत आहेत. एकच चंद्र दोन पद्धतीने दिसत आहेत. जसं ज्याला कावीळ झाली त्याला सगळे पदार्थ पिवळे दिसतात, तसं ही परमात्म्याची माया आहे. ती माया परमात्मा आभासात्मक आहे. ती माया परमात्म्याला झाकून टाकते आणि जग दाखवते. हा दुसऱ्या श्लोकाच्या मध्ये हा भाव सांगितला. मग ही माया जर ही जग दाखवते, हे जग निर्माण झालं कसं काय? ह्याकरता
पंचमहाभूताचं उदाहरण दिलं आहे. यथा महांती भूतानी भूतसुच्चावचश्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेषु यथा महांती भूतानी. ही सगळी सृष्टी जी आहे ती पंचमहाभूतांनी निर्माण झालेली आहे. मग पंचमहाभूतांनी सृष्टी जर निर्माण झाली असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा पंचमहाभूतातलेच आहोत. मग आपण या सृष्टीतलं कार्य आहोत. हे कळण्याकरता एकदम सोपं सांगतो, फक्त लक्ष द्या. मातीपासून घट तयार झाला, मडकं तयार झालं. मातीपासून जेव्हा घट तयार झाला त्या घटामध्ये काय आहे? माती आहे. म्हणजे घटामध्ये मातीने प्रवेश केला. तसं ही सगळी सृष्टी परमात्म्याने निर्माण केली पंचमहाभूतापासून. तसं त्या घटाच्या मध्ये माती आहे, मातीने प्रवेश केला असं म्हटलं जातं. पण हे वाक्य तितकंसं बरोबर नाही. घट निर्माण केल्यानंतर घटामध्ये मातीने प्रवेश केला नाही. घट जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यामध्ये मातीच आहे. तसं परमात्म्याने आपली सत्तास्फूर्ती देऊन मायेच्या द्वारे जेव्हा हे जग निर्माण झालं आणि ह्या जगामध्ये परमात्माने प्रवेश केला असं नाही. तर जेव्हा हे जग निर्माण केलं तेव्हा त्या सृष्टीच्या मध्ये तो परमात्मा आहेच. म्हणजे तसं पंचमहाभूतांच्या पासून निर्माण झालेल्या या सृष्टीच्या मध्ये पंचमहाभूत असतात. त्यांनी प्रवेश केला आणि न केला तरी ती त्यामध्ये आहेतच. तसंच ह्या सृष्टीमध्ये परमात्माने प्रवेश केला असं नाही, प्रवेश नाही केला असं जरी म्हटलं तरी तो परमात्मा आहेच. आणि मग आपल्याला तो परमात्मा कळाला, त्याची माया कळाली आणि त्या मायेने हे सगळं जग निर्माण केलं. मग असं असताना ह्या जगातल्या माणसांनी पुन्हा परमात्म्याच्याकडे कसं जायचं हे कळण्याकरता एक युक्ती सांगितली. अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. दोन पद्धती आहे. एकाला म्हणायचं अन्वय पद्धती आणि एकाला म्हणायचं व्यतिरेक पद्धती. ज्या ज्या ठिकाणी धूम असतो, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. ज्या ज्या ठिकाणी धूम असतो त्या त्या ठिकाणी अग्नी असतो. ही अन्वय पद्धत आहे. पण ज्या ठिकाणी धूम नसतो त्या ठिकाणी अग्निही नसतो, ही व्यतिरेक पद्धती आहे. त्याप्रमाणे परमात्म्याचं अस्तित्व, अन्वय म्हणजे अस्तित्व, तो परमात्मा सृष्टीच्या अगोदरही होताच, सृष्टीमध्येही आहेच आणि सृष्टीचा प्रलय झाला तरी आहेच. म्हणजे त्या परमात्म्याचं राहणं हे तिन्ही कालामध्ये आहे. याला म्हणायचं अन्वय. व्यतिरेक म्हणजे नसणं. म्हणजे सृष्टीचे उत्पत्तीच्या अगोदरही हे जग नव्हतं, प्रलयानंतरही नाही आहे. आणि मग जे कधी असतं कधी नसतं ते खरं नसतंच. परवा कधीतरी दृष्टांत दिला होता कीर्तनामध्ये शिंदे माऊलींनी. सूर्योदयाच्या अगोदरही मृगजळ नसतं, सूर्यास्ताच्या नंतरही मृगजळ नसतं. म्हणजे त्याचा व्यतिरेक आहे, म्हणजे ते नाही. फक्त मध्ये जरी दिसलं तरी ते नसतंच. परंतु परमात्म्याचं असं आहे, सृष्टीच्या अगोदरही आहे, सृष्टीच्या प्रलयातही आहे आणि सृष्टीच्या मध्येही आहे. मग असं जर असेल तर हे भासमान जग जे आहे ते व्यतिरेक आहे. ते कधी असतं कधी नसतं.
10,000 वर्षापूर्वी आपले जे आईबाप आज आहे ते तेव्हा नव्हते. 10,000 वर्षानंतर आता जे आपले आईबाप आहेत ते नसतील. मग आता जे आहे ते तेव्हा नसतील. आता जे गणगोत आहे ते पूर्वी नव्हतं, नंतर नसणार आहेत. मग जे अगोदरही गणगोत नव्हतं, जे नंतरही गणगोत नाही, आणि आता जे गणगोत आहे ते तरी तुझं कुठे आहे? म्हणून संतांनी अतिशय सोपं सांगितलं आहे, मृग जळवत जाईल लया. कोणाचे मायबाप, कोणाचं घर, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, 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 कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. मृग जळवता जाईल रया, मृग जळवत जाईल रया, मृग जळवत जाईल 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 रया, जाईल रया, जाईल रया. पद सारे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया, जाईल रया. मृग जळावत जाईल लया, मृग जळावत जाईल लया. वा मृगजळ व्रत जाईन रे, मृगजळ व्रत जाईन दया.
पद सा सा दा बगरे सा सा दा बगरे सा दा बगरे सा रे ग ग रे ग ग रे ग प प ग प द द प द सा सा रे ग रे ग प ग प द प द सा 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 र ब द प ग प प ग रे ग रे मृग जळवत मृग जळवत मृग जळवत मृग कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कोणाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत चतुश्लोकी भागवताच्या संबंधानं काहीसं निष्कर्षात्मक असं विधान करता येईल. ह्या व्यावहारिक जगतातले सगळे संबंध हे सापेक्षिक आहेत, विशिष्ट काळापुरते आहेत. खरा संबंध आपला ईश्वराशी आहे. म्हणून आलो आपण ईश्वरापासूनच, जगतो आहोत ईश्वरामुळेच, आणि आपलं हे प्रारब्ध संपल्यानंतर जायचंही सुद्धा आहे ईश्वराकडेच. हेच जर खऱ्यातल्या खऱ्यातल्या खऱ्यातलं खरं असेल, मग ते मनाने का स्वीकारलं नाही पाहिजे? आणि जर ते मन स्वीकारत नसेल तर त्याला संतांच्या सहवासामध्ये आणून, गुरूंच्या उपदेशामध्ये आणून, त्याला हळूहळू प्रशिक्षण देऊन मनाने जर ती गोष्ट स्वीकारली तर माणसाचा ह्या संसाराच्या विषयी असणारा मोह कमी होईल आणि त्याचं लक्ष परमात्म्याच्या दिशेने असेल. नको नको मना गुंतू माया जाय, नको नको मना गुंतू माया जाय, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवेन तेव्हा माय बाप, सोडवेन राजा देशीचा चौधरी आणि सोयरी, भली भली तुका म्हणे तुला, सोडवे न कोणी तुका म्हणे तुला, सोडवे ना कोणी. एका 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 चक्र पाणी वाचून या, एका चक्र पाणी वाचून या. सागमा बघ सागमा बघ गामा पाणी पमा पाणी सानी पाणी जाग जा सानी पम गामा ग गामा पाणी गामा पाणी गामा पाणी. एका चक्र पाणी वाचो निया, नको नको मना गुंतू माया जाळ, नको नको मना गुंतू माया जाळ, नको नको मना गुंतू माया जाळ. नको नको. म्हणून हा मनाला उपदेश करून ब्रह्मदेव सगळी गोष्ट भगवंताच्याकडून शिकून घेतात
आणि यत्स्यात सर्वत्र सर्वदा, जे सर्वदा आहे, सर्वकड आहे असं तत्व फक्त परमात्माच आहे. आणि त्या परमात्म्याला जाणून घ्यावं याकरता अन्वय व्यतिरेकाच्या माध्यमातून 4 श्लोकातून भगवंतानी आपला सुपुत्र ब्रह्मदेवाला हा उपदेश केला. आणि हा उपदेश केल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं, आता या चिंतनामध्ये राहून तू किती सृष्टी निर्माण केली तर तुला आता त्याचा त्रास होणार नाही. एकच वाक्य आहे, विचार द्यावा आणि विचाराच्या माध्यमातून तू त्याला सांगावं, आता तू काही पण कर पण हा विचार धरून राहा. मग ब्रह्मदेवाने तिथून पुढे भगवंताचा उपदेश घेतला आणि भगवंताच्या ध्यानामध्ये चिंतनामध्ये राहत राहत भगवंताच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने सगळी सृष्टी निर्माण केली. आता इथून पुढे माझ्याबरोबर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा आहे. मला वाटलं बरं झालं आता विमानाने प्रवास करू. विमानाने प्रवास करायचा म्हणजे ह्या अर्थानं आत्तापर्यंतचा जो मी विचार सांगितला अतिशय तपशीलवार सारग्राही रूपानं सांगण्याचा प्रयत्न केला, पण वेळेची उपलब्धता कमी असल्यामुळे पुढचा जो विचार आहे तो अतिशय वेगाने मी सांगणार आहे. हां, 2 पद्धती आहे, एक समास आहे आणि एक व्यास पद्धती आहे. व्यास म्हणजे मुख्य जो विचार आहे तो कळण्याकरता विस्ताराने सांगावा, आणि दुसरं आहे समास पद्धत, थोडक्यात सांगायचं एका वाक्यामध्ये. म्हणजे द्वितीय स्कंदापर्यंतचा हा चतुश्लोकी भागवताच्या पर्यंतचा आणि काल सांगितल्याप्रमाणे अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषण ओतयः मन्वंतरेशानु कथा निरोधो मुक्तिराश्रयः इथपर्यंतचा विचार विस्ताराने सांगितला. आता इथून पुढे वेळ कमी असल्यामुळे आणि आपल्याला आजच कृष्ण जन्मापर्यंत जायचं आहे आणि तेही अतिशय वेगाने जायचं आहे. त्यामुळे मी म्हणालो की आता आपल्याला विमानाने प्रवास करायचा आहे. विमानातनं जेवढं काही दिसेल तेवढं बघत बघत आपल्याला पुढे जायचं आहे. ब्रह्मदेवाला उपदेश करून भगवंत अंतर्धान पावले. ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही आता सृष्टी निर्माण करा. आणि हा सगळा संवाद मैत्री आणि विदुर यांच्या संवादातून हा सगळा भाग आलेला आहे. मग ब्रह्मदेवानं अहंकाराची सृष्टी निर्माण केली. ज्या ठिकाणी गुणांचा क्षोभ निर्माण होतो, सत्वगुण रजगुण तमोगुण, त्यापासून सृष्टी निर्माण होते. नंतर ब्रह्मदेवाने इंद्रियांची सृष्टी निर्माण केली. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय ही इंद्रियांची सृष्टी निर्माण केली. त्यानंतर अविद्येची सृष्टी निर्माण केली. सगळा हा सृष्टी जो आहे तो अविद्येचा परिणाम आहे. त्यानंतर ही वृक्षसृष्टी निर्माण केली. त्या वृक्षसृष्टीमध्ये सुद्धा काही तिर्यक सृष्टी निर्माण केली, म्हणजे प्राण्यांची कुत्र्यांची ही सगळी सृष्टी निर्माण केली. आणि सगळी सृष्टी निर्माण करूनही त्याच्या अगोदर ब्रह्मदेवाने सनक सनंदन सनत कुमार इत्यादींची सृष्टी निर्माण केली आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे सगळं प्रजा निर्माण करा. त्या सनत कुमारांनी सांगितलं आम्हाला प्रजा निर्माण करण्यामध्ये काही अर्थ नाही, आम्ही ध्यानधारणा करणार आहोत. असं सगळं झाल्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं सगळी सृष्टी निर्माण केली पण अजून मनासारखी सृष्टी काही निर्माण करता येईना. म्हणून ब्रह्मदेवाने आपल्याच शरीराचे 2 भाग आहे. शब्दांचा प्रयोग असा आहे, ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे 2 भाग केले. पण 2 भाग केले ह्या म्हणण्याचा अर्थ आहे ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे 2 प्रवाह कप्पे ठेवले. एक भावनेचा प्रवाह आणि एक विचाराचा प्रवाह. पुरुष हा विचार प्रधान आहे आणि स्त्री ही भावना प्रधान आहे. पण ही दोन्ही विचार आणि भावना हे दोन्ही एका ठिकाणीच असतात, ते म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणतात माझ्या ठिकाणी भावना पण आहे, क्रिया पण आहे. म्हणून क्रिया विचार प्रधानता
तत्वाला पुरुष म्हणावं आणि भावनाप्रधान तत्वाला स्त्री म्हणावं. पण कधीकधी पुरुषसुद्धा भावनाप्रधान असतात आणि कधीकधी स्त्रियासुद्धा विचारप्रधान असतात. म्हणजे त्या दिसायला असतात स्त्रिया, पण त्यांच्या विचाराने असतात ते पुरुषच. आणि काही दिसायला असतात पुरुष, पण दिवसातून 10 वेळेस रडतात. सकाळी रडणार, दुपारी रडणार, संध्याकाळी काही ना काही डोळ्यात पाणी आहेच. समजायचं की हे असायला पुरुष आहे, दिसायला पुरुष आहे, परंतु खऱ्या अर्थानं ते स्त्रीच आहेत ते. आणि काही स्त्रिया एवढ्या कणखर आहेत, डोंगरा एवढं दुःख निर्माण जरी झालं तरी डोळ्यातून अश्रूचा एक टिपूस सुद्धा काढणार नाही. अहिल्याबाई होळकर सारखे. जीवनातले सगळे प्रसंग विपरीतच आहेत, पण त्या कधी रडल्याच नाही. नवरा गेला, मुलगा गेला, जावई गेला आणि आपल्या डोळ्यासमोर सगळेच गेले, एकट्याच राहिल्यात. पण तरी देखील सगळ्या भारतभर त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा आहे. याला म्हणायचं असायला स्त्री, पण आतून आहे पुरुषाचं अंतःकरण आहे. म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून 2 भाग तयार केले. एका भागापासून असं म्हणतात, डाव्या भागापासून शत्रुपा आणि उजव्या भागापासून स्वयंभू मनु असे 2 भाग निर्माण केले. कस्य रूपमभुद्वेधा यत्कायमविचक्षते ताभ्यां रूपविभागाभ्यां मिथुनं समपद्यते यस्तु तत्र पुमांसो भुं मनुस्वायम्भूस्वराट् श्रीयासिच्छतारूपाख्या महिषस्य महात्मनः. ब्रह्मदेवाने मनु आणि शतरूपा आपल्या स्वतःच्या शरीरापासून निर्माण केले. आणि निर्माण झाल्याबरोबर ते दोघं म्हणायला आले, आम्ही कुठे राहायचं? आणि असा प्रश्न विचारल्यानंतर ब्रह्मदेवाला बरं वाटलं की मी यांना निर्माण केलं आणि त्यांनी मला विचारलं कुठं राहावं, म्हणजे यांच्यामध्ये बुद्धी आहे. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, एवढा अधिकार नारायणाने या मनुष्य देहाला दिलेला आहे की त्याला ह्याच देहामध्ये सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून घेता येतं. आणि बरं वाटलं हे यांच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे बरं का. आणि इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याच्यामध्ये बुद्धी आहे म्हणून तो प्रगत झाला आहे. मग कुठे राहायचं तर म्हणलं राहा सृष्टीवरती. पण त्याच काळामध्ये हिरण्याक्षाने ही सृष्टी पाताळात नेली होती असं म्हणतात. म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा आपल्या नासिकेतून एक स्वरूप प्रगट केलं, त्याला वराह भगवान असं म्हणतात. आणि त्या वराह परमात्म्याने पाताळात गेलेल्या पृथ्वीला पुन्हा वरती आणलं. वराह म्हणजे डुक्कर बरं का. म्हणजे अनेक अवतार केले, भगवंताला हे अवतार घ्यावं लागलं. कारण पृथ्वीच्या मध्ये गंध नावाचा गुण सर्वात महत्त्वाचा आहे. तत्र गंधवती पृथ्वी असं म्हणतात. आणि डुकराचा सर्वात एक गुण आहे, त्याला फक्त गंधच आवडतो. म्हणजे पृथ्वीवर तर कोणताही गंध जरी असला तरी तो नाकाने हुंकतो. म्हणून कधी तुम्ही असं पाहिलं असेल, गाय बैल इकडे तिकडे पाहतात, कधी असे वरती पाहतात. पण डुकराने कधी वरती पाहिलं आहे का तुम्ही? बघावर विचार करून. नाही पाहिलं. त्याचं सारखं लक्ष खालीच असतं. म्हणजे त्याचं नासिका अतिशय क्रियाशील असते ती गंधाच्या करता. मग पृथ्वी जर पाताळामध्ये गेली असेल, ती नेमकी कोणत्या ठिकाणी आहे हे शोधायचं असेल तर त्याच्या कार्यावरून कारणाचा शोध लावता येतो. म्हणून पृथ्वीच्या ठिकाणी जर गंध असेल तर हा गंध ज्याला कळतो असं वराह भगवंताचं स्वरूप प्रगट केलं. आणि मग वराह भगवंताने त्या सृष्टीला वरती आणलं. आणि मग नंतर पुढे भगवंताने हिरण्याक्षाचा वध केला. आणि मग पुढे मनु आणि शतरूपा यांच्यापासून सृष्टी निर्माण व्हायला सुरुवात झाली.
त्यांना 3 मुली झाल्या. मनो मनोस्तु शतरूपायां तिस्रकन्याश्च जज्ञिरे आकुतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुता. ह्या 3 मुली म्हणजे आहे आकुती, देवहूती आणि तिसरी आहे प्रसूती. ह्या 3 मुली. कारण मुली खऱ्या अर्थानं संस्कृतीचं प्रचार प्रसार करणाऱ्या असतात. मग पहिल्यांदा सृष्टीचं मनु आणि शतरूपांच्या मध्ये या दाम्पत्याला पहिल्या 3 मुली झाल्यात आणि नंतर 2 मुलं झालेत, प्रियव्रत आणि उत्तानपाद. मग आता खूप विस्ताराने आहेत पण संक्षेपाने सांगतो. आता विमानाचा प्रवास म्हटल्याप्रमाणे देवहूती ह्या देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींशी लावला. कर्दम ऋषी तपश्चर्या करणारे होते. त्याने खूप तपश्चर्या केली आणि मग भगवंताने सांगितलं की मला जन्माला यायचं आहे आणि योग्य आईवडिलांची मला कुक्षी पाहिजे आहेत. याकरता आम्हाला असं वाटतं की कर्दम महात्मन तुमच्याच पोटी आम्हाला जन्माला यायचं आहे. आणि म्हणून लग्न करण्याच्या पूर्वी दोघांनी साधना केली होती. हा पण विचार आहे बरं का यामध्ये. लग्न करण्याच्या अगोदर त्या मुलाने आणि मुलीने चांगली साधना करून स्वतःचं बीज जर शुद्ध केलं तर पुत्र रूपाने प्राप्त होणारे फळ हे अत्यंत रसाळ आणि गोमटी असतात असं संत वाङ्मयामध्ये आपल्याला अनेकदा पाहायला भेटतं. शुद्ध बीजा पोटी रसे फळाळ. शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा पोटी. हळे रसाळ गोमाटी, हळे रसाळ गोमाटी, शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा. तपसाधना झाल्यामुळे दोघंही आतून शुद्ध झाले होते. नंतर देवहूती आणि कर्दम यांना 9 मुली झाल्यात आणि 1 मुलगा झाला. त्यांचं नाव आहे कपिल. कपिल हे भगवंताचे अवतार आहे आणि 12 दर्शनशास्त्रापैकी सांख्यशास्त्राचे ते प्रणेते आहे. कपिल मुनींचा अवतार झाल्याबरोबर कपिलांचं स्वरूप पाहिलं आणि कर्दमांना जाणीव झाली. अरे भगवंताने सांगितलं होतं लग्न कर, मी केलं, आता भगवंत पोटी आलेत. आणि मग मुलाला पाहिल्याबरोबर कर्दम ऋषी पुन्हा तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. पुत्रप्राप्तीचा आनंद झाला पण पती तपश्चर्याला निघून गेल्यामुळे वियोगही झाला.
म्हणून आपल्याकडे काही दुःखद घटना घडली की मग काही दिवसांनी नातेवाईक बोलवतात, तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे या. त्याला काही लोकही येतात घरी, दारावर जायला म्हणतात. तर नवीन लोक भेटायला पण येतात आपल्या घरी आणि बरेच दिवस भेटायला झालं की त्यांना घेऊन जातात. त्याला विशिष्ट एक नाव पण आहे, काय म्हणतात त्याला, दुसऱ्याला घेऊन त्या ज्या घरी दुःखद घटना घडली त्या व्यक्तीला मुलगी घेऊन जाते. कडू घास का ते घेऊन जातात, त्या निमित्ताने ते दुःख कमी होईल असं म्हणतात. ते मुलगा म्हटला आपल्या आईला अतिशय दुःख झालेलं आहे. मग मुलाने आपल्या आईला घेतलं आणि लांब एका ठिकाणी गेले. त्या ठिकाणाचं नाव आहे बिंदू सरोवर, बरोबर ना. त्या बिंदू सरोवर ह्या तीर्थावरती गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या आईने विचारलं, अरे लोक म्हणतात तू ईश्वराचा अवतार आहे, तू देवाचा अवतार आहे, तू ईश्वर स्वरूप आहे असं म्हणतात. अरे माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे रे, माझं मन एकदम बेचैन आहेत, अशांत आहेत, अस्वस्थ आहेत. आणि मग अस्वस्थ बेचैन असणाऱ्या माझ्या मनाला मृत्यूच्या पूर्वी शांतता, प्रसन्नता, अंतर्मुखता ही कशी काय प्राप्त होईल, ह्याकरता मला काही सांग ना. आणि म्हणून कपिल मुनींनी आपल्या आईला उपदेश केला. आपण मागे पाहिलं होतं, मुलाने आपल्या वडिलांना उपदेश केला. कोण बरं तो? गोकर्णाने आत्मदेवाला उपदेश केला. म्हणजे आपल्याकडे कुणी पण कोणाला उपदेश करतं बरं का. वडील पण मुलाला करतात, जसं की आता भगवंताने ब्रह्मदेवाला उपदेश केला. मागे आपण पाहिलं गोकर्णाने आत्मदेवाला उपदेश केला आणि इथे आता कपिल महर्षी आपल्या देवहूती आईला उपदेश करतात. आणि मग त्या आईने विचारलं, मला ही शांतता, समाधान, ईश्वराचं दर्शन कसं काय घडेल, म्हणून माझ्या मनशांतीसाठी काहीतरी मला सांग ना तू. तेव्हा कपिल महर्षी म्हणतात, आई नवीन काही करायचं नाही बरं का. तुला ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, हे तुझ्याकडे आहेच ना सगळं. मग ह्या इंद्रियाने आपण जे जे काही करतो ते सगळेचे सगळे इंद्रिय आपण त्या परमात्म्याकडे लावायचे. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. कारण प्रत्येक इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता आहे, त्यांना साक्षीभूत ठेवून आपण सगळे कर्म जर परमात्म्याला समर्पण केले तीच भक्ती घडते आई. आणि म्हणून आपल्या आईला हा भक्तियोग सांगितला. त्याचप्रमाणे आई, जर मन एकाग्र नसेल तर प्राणायामाच्या साह्यानं मन एकाग्र करावं. इडा आणि पिंगला या दोन नाड्यांच्या मध्ये असणारी सुषुम्ना नाडी, तिच्या माध्यमातून षडचक्राचं भेदन करून सहस्रार चक्रामध्ये असणारं जे अमृत तळ आहे ते आस्वादन करून आपण त्या कुंडलिनीची प्राप्तीने आनंदी व्हावं, हाही एक भाग सांगितला. पुन्हा आपल्या आईला 24 तत्वांचा उपदेश केला. 24 तत्व सांगितले आहे. त्या 24 तत्वामध्ये प्रकृती आणि पुरुष हे प्रधान मानले आहेत. पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे अंतकरण चतुष्टय असे 24 तत्वांच्या माध्यमातून आईला उपदेश केलात. आई या 24 तत्वांच्या मध्ये काही प्रकृती आहे, काही विकृती आहे, काही प्रकृती विकृती आहे आणि पुरुष जो आहे या सर्वाहून भिन्न आहे आणि तो सगळ्यांचा अंतरात्मा आहे. हा सगळा विचार सांगितल्यानंतर आईला परमात्म्याचं ध्यान लागलं आणि ध्यान लागलं असताना आईने आपला देह त्या परमात्म्याच्या दर्शनाने कृतकृत्य झाला असं सांगितलं आणि तिथेच आपला देह परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन केला आणि पुढे कपिल मुनीसुद्धा साधनेकरता निघून गेले. हा सगळाच विचार आपण पाहतो. आणि मग त्या ठिकाणी धर्म, अर्थ, काम, चतुर्विध पुरुषार्थ सांगितला.
नंतर त्या ठिकाणी वेगवेगळे चरित्र सांगितलेले आहेत. धर्म पुरुषार्थासाठी सतीचं चरित्र सांगितलं, अर्थ पुरुषार्थासाठी ध्रुवाचं चरित्र सांगितलं, काम पुरुषार्थासाठी पृथ्वीराजाचं चरित्र सांगितलं आणि मोक्षासाठी प्राचीन बर्हीचं चरित्र सांगितलं. ह्याप्रमाणे जो चतुर्थ स्कंद समाप्त झाला. हा तृतीय स्कंद आणि चतुर्थ स्कंद हा ह्या ठिकाणी पूर्ण होतो आहे. नंतर पंचम स्कंद आहे. ह्या प्रियव्रत भागवत आत्माराम कथं मुने गृहे रमत यन्मूल कर्मबंध पराभव. मग आता ह्या पंचम स्कंदामध्ये प्रियव्रताचं चरित्र आहे. प्रियव्रत शब्दाचा अर्थ आहे ज्याला व्रत खूप आवडतात, व्रत खूप प्रिय आहेत, त्याला प्रियव्रत असं म्हणतात. अर्थात असं जो प्रियव्रत आहे त्या प्रियव्रताच्या वंशामध्येच पुढे वृषभदेवाचा जन्म झाला. त्यानंतर जडभरताचा जन्म झाला. ती जडभरताची कथा आपल्याला माहिती आहे. हरणाच्या तादात्म्यामुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. नंतर त्याने रहुगणांना उपदेश केला, हे आपण पाहिलं आहे. त्या ठिकाणी मग नरकाचं वर्णन येतं, स्वर्गाचं वर्णन येतं, भूगोल खगोल या सगळ्या गोष्टीचं वर्णन त्या ठिकाणी येतं. आणि ह्याप्रमाणे ह्या सगळ्या चिंतनामध्ये पंचम स्कंद पूर्ण होतो. नंतर पुढे षष्टम स्कंद सुरू होतो. या षष्टम स्कंदामध्ये अजामिळाचं चरित्र येतं. तो अतिशय वाईट होता हे आपल्याला माहिती आहे, पण त्याचा शेवटचा मुलगा, त्याचं नाव संतांच्या आग्रहामुळे नारायण असं नाव ठेवलं. आणि मृत्यूच्या समयी नारायण नारायण असं म्हटलं असताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी विष्णुदूत आले आणि त्याला चांगली गती प्राप्त करून दिली. खरं म्हणजे नामाचा प्रभाव नाही, नामाच्या भासाचा प्रभाव आहे.